का अजित पवार साहेब, भुजबळ साहेब एवढं सगळं करतायत? भुजबळ साहेबांच्या आसपासचे, अजित पवार साहेबांच्या आसपासचे मराठा नेते का गप्प आहेत? त्यांना महाराष्ट्रात वाद लावायचा आहे का? मुख गिळून गप्प बसायचं आहे का? नाशिकचे असतील किंवा मुंबईचे असतील, महाराष्ट्रातले असतील किंवा उत्तर महाराष्ट्रातले असतील, लोक का गप्प आहेत? भुजबळ साहेबांच्या आसपासचे. याचा अर्थ सगळं प्री प्लॅन चालू आहे आणि सगळ्यात मोठं षडयंत्र आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये जे काही वादावादी सुरू आहेत, मग त्या शिवसेनेच्या आणि इतर लोकांच्या असू द्या, शिवसेनेत जे दोन गट झालेत त्यांच्यातले वाद असू द्या, फडणवीस साहेब आणि त्यांचे सगळे भाजपचे कार्यकर्ते मात्र आतून एकदम खुश आहेत. जे त्यांना पाहिजे होतं ते आता महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे. मनोज जरांगे पाटलांनी महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी जे काही आंदोलनं सुरू केली आहेत ती संवैधानिक मार्गाने सुरू आहेत. त्यांच्या मागण्या ज्या काय आहेत सरकार दरबारी आहेत, पण सरकारलाच महाराष्ट्रामध्ये सामाजिक तेढे निर्माण करून दंगली घडवायची की काय असा प्रश्न निर्माण होतोय. साधं सरळ आहे. सरकारमध्ये मंत्री असलेले छगन भुजबळ साहेब अत्यंत टोकाची भाषा त्या ठिकाणी करतायत, सामाजिक तेढ निर्माण करतायत. कदाचित अजित पवारांचा हात असावा. गोपीचंद पडळकर साहेब स्वतःहून महाराष्ट्रात त्या ठिकाणी भुजबळ साहेबांसोबत जालन्यामध्ये, अंबडमध्ये जी काही सभा घेतली, जे काही वक्तव्य केलं, हे फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने आले असावेत. प्रकाश शेंडगे साहेब असतील, ही सगळी माणसं का मराठ्यांना जाणीवपूर्वक उचकवत आहेत? सरकार ठरवेल ना काय करायचंय, पण सरकारलाच लोकसभा डोळ्यासमोर ठेवून बघा. तुम्ही मणिपूरमध्ये दंगली घडवल्या, सरकारने सगळा तमाशा बघितला, शेवटी काय झालं? वातावरण पेटलं. आता काय होतंय? आता महाराष्ट्रातला बहुसंख्येने मोठा असणारा मराठा समाज आरक्षणासाठी त्या ठिकाणी सरकारला मागतोय. मग ते केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल. माननीय मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नातून मार्ग काढायला पाहिजे. होतंय का तसं? अजिबात होताना दिसत नाही. उलट सगळ्या मंत्र्यांचा, उपमुख्यमंत्र्यांचा, खास करून मुख्यमंत्री महोदयांचा भुजबळ साहेबांच्या पाठीशी खंबीर हात असल्यामुळं भुजबळ साहेब ज्या पद्धतीनं रान पेटवतायत, लक्षात घ्या, महाराष्ट्रात 100% सरकारच्याच आशीर्वादाने आणि प्रशासनाला गाफील ठेवून हे दंगली घडवण्यासारखी परिस्थिती निर्माण करत असावेत. पण महाराष्ट्र एवढा दूधखोळा नाही. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, हा परिवर्तनवादी महाराष्ट्र आहे. इथं पुरोगामी परिवर्तनवादी हजारो लाखो करोडो लोक आहेत जे समता, समानता आणि बंधुतेची भाषा करतात. भुजबळ साहेब हे पुरोगामी वाटतात पण ते नाहीत. भुजबळ साहेब हे प्रतिगामी आहेत, म्हणून ते भाजप सोबत गेले. आता प्रश्न पडलाय की सरकार फडणवीस साहेबांचं आहे, शिंदे साहेबांचं आहे, पवार साहेबांचं आहे. असं असताना सुद्धा भुजबळ साहेब ज्या ताकदीनं त्या ठिकाणी सरकारच्या पदाचा गैरवापर करतात, हे सरकार पुरस्कृत सगळं सुरू आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये जी काही मारहाण झाली, ही जशी सरकार पुरस्कृत होती तिथं सुद्धा कुणाचं तरी नाव आलं. या सगळ्या आरक्षण आंदोलनामध्ये सदावर्ते उठतो आणि परत न्यायालयात जातो, आरक्षण मिळू द्यायचं नाही, हा जसा गेम आहे त्याच्यामध्ये सुद्धा सरकारचा हात असावा. तसं आता जे काही ओबीसी विरुद्ध मराठा, मराठा विरुद्ध ओबीसी हे जे काही रान पेटवलं जातंय त्याच्यामध्ये सुद्धा सरकार आहे. म्हणजे लोकांच्या मनात शंका आहे, कारण लोकांचं सार्वजनिक आयुष्य, सार्वजनिक जीवन हे अत्यंत म्हणजे घाबरलेल्या मनस्थितीमध्ये सध्या सर्वसामान्य माणसं जगतात. कारण खेड्यापाड्यामध्ये, गावगाड्यामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र गुण्यागोविंदाने नांदतात, राहतात, वागतात, खातात, पितात, जगतात. पण ह्या बड्या नेत्यांना स्वतःची राजकीय पोळी भाजायची असल्यामुळं कदाचित हे जे काही विष घालवण्याचा कार्यक्रम सुरू आहे, हे काही पेटवण्याचा कार्यक्रम सुरू आहे, हा सरकार पुरस्कृत असल्यामुळं, सरकार हे गांभीर्यानं घेत असल्यामुळं आंदोलनं भुजबळ साहेबांची सामाजिक वातावरण मात्र गढूळ करण्याचा हा सगळा प्रश्न आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये भुजबळ साहेबांच्या माध्यमातून, ओबीसी नेत्यांच्या माध्यमातून ओबीसींचे पालनहार आहेत असं जर हे दाखवत असतील तर ओबीसींचं आरक्षण रद्द झालं त्यावेळेस हे कुठल्या बिळात लपलेले होते? हा साधा सरळ प्रश्न आहे. का त्यावेळेस केंद्रावर दबाव आणून एम्पेरिकल डेटा केंद्र सरकारकडून
महाराष्ट्र सरकारकडे त्या ठिकाणी मागितला नाही, त्याच्यासाठी का संघर्ष केला नाही? तिथं मात्र ईडीला घाबरून, तिथं मात्र चौकशांना घाबरून यांची तोंड सुद्धा उघडत नव्हती का? अजित पवार साहेब, भुजबळ साहेब एवढं सगळं करतायत. भुजबळ साहेबांच्या आसपासचे, अजित पवार साहेबांच्या आसपासचे मराठा नेते का गप्प आहेत? त्यांना महाराष्ट्रात वाद लावायचा आहे का? मुख गिळून गप्प बसायचं आहे का? नाशिकचे असतील किंवा मुंबईचे असतील, महाराष्ट्रातले असतील किंवा उत्तर महाराष्ट्रातले असतील, लोक का गप्प आहेत? भुजबळ साहेबांच्या आसपासचे. याचा अर्थ सगळं प्री प्लॅन चालू आहे आणि सगळ्यात मोठं षडयंत्र आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये जे काही वादावादी सुरू आहेत, मग त्या शिवसेनेच्या आणि इतर लोकांच्या असू द्या, शिवसेनेत जे 2 गट झालेत त्यांच्यातले वाद असू द्या, फडणवीस साहेब आणि त्यांचे सगळे भाजपचे कार्यकर्ते मात्र आतून एकदम खुश आहेत. जे त्यांना पाहिजे होतं ते आता महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे. म्हणून कदाचित हे सगळं घाणेरडं राजकारण सुरू आहे आणि हे महाराष्ट्राला शोभणार नाही. सगळ्यात महत्वाचं, हे सगळं कोण जाणीवपूर्वक करतंय? हे सगळं महाराष्ट्रातल्या सरकारमधले, प्रशासनामधले आणि खास करून जे ग्राउंडवर काम करतात ही सगळी लोक हा सगळा तमाशा प्लान करतात की काय? हे सगळं घडवून आणतात की काय? कुणी बीडमध्ये मग हे सगळा राडा केला, कुणी वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये वातावरण पेटवण्याचं काम करतात. यांच्या बेताल वक्तव्यामुळे विनाकारण समाजामध्ये धुसफूस सुरू आहे. कोण ओळखत नाही ह्या नेत्यांना? सगळे लोक ओळखतात. यांनी किती घोटाळे केले, किती माया जमवली, किंवा यांनी किती आजपर्यंत घबाड जमवले, जग जाहीर आहे. अंजनी दमानिया ज्या मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, त्यांनी तर काल अख्खा चिट्टाच त्या महाराष्ट्रासमोर उघडा केला. याचा अर्थ भुजबळ साहेब, तुम्ही जे काही केलेलं आहे हे फक्त प्रायव्हेट लिमिटेड केलेलं आहे. आता याच्यामध्ये ते महान नेते आहेत, मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल काहीच त्या ठिकाणी बोलण्याची गरज नाही. ते सामाजिक तेढ निर्माण करतायत, सरकारच्या आशीर्वादाने करतायत. हे मात्र अत्यंत गंभीर गोष्ट आहे, गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, अजित पवार साहेब का गप्प आहेत? देवेंद्र फडणवीस साहेब का गप्प आहेत? मुख्यमंत्री का गप्प आहेत? हे सगळे बडे महाराष्ट्राचे नेते, मायबाप सरकार म्हणून महाराष्ट्रातली जनता यांच्याकडे पाहते. भुजबळ साहेब आणि भुजबळ साहेबांच्या टीम मधले, त्यांच्या टोळीतले, त्यांच्या त्या ग्रुप मधले ही जी काही माणसं आहेत, अत्यंत भुजबळ साहेबासहित सगळे घाणेरडे वक्तव्य करतात. शिंदे साहेब, फडणवीस साहेब, पवार साहेब हे का गप्प आहेत? का ह्याच्यावर काही बोलत नाहीत? का सगळे मुख गिळून गप्प आहेत? का ह्यांना सुद्धा उद्याची येणारी निवडणूक किंवा जे काही सत्ता संघर्षाचा वाद सुरू आहे, जे आमदार गद्दारी आणि सगळा गोंधळ या ठिकाणी सुरू आहे, महाराष्ट्राला या सगळ्या प्रकरणापासून डायव्हर्ट करायचं का? हा सुद्धा फार बारकाईनं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सगळं संशयास्पद आहे आणि जे काही संशयास्पद आहे ते महाराष्ट्राच्या समोर खुल्या पटलावर आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्राचा विनाकारण अगोदर म्हणायचे बिहार करू नका, पण महाराष्ट्राची राख रांगोळी करू नका, ह्या हात जोडून विनंती आहे. जाणीवपूर्वक सामाजिक वातावरण घाणेरडं करायचं आणि दुसऱ्या बाजूला आम्ही महापुरुषांची नावं घ्यायचे, हे दुहेरे त्या ठिकाणी धंदे करण्यापेक्षा यांना या ठिकाणी शांत बसवलं पाहिजे त्यांच्या नेत्यांनी. एवढीच काय ती अपेक्षा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.